गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग प्रत्युष. उठला? हो. ये इकडे बघ ना. कोण लाजतंय? कोण लाजलं? तर मी आणि प्रत्युष गेलो आहे विटॅमिन डी घेण्यासाठी शेतात. म्हणजे शेत लांब नाही, घराच्या शेजारीचे. तर घरासमोर काय आणि घरात ऊन नाही आहे, त्यामुळे आम्ही घराच्या शेजारी जातो आणि म्हणजे चांगलं सूर्यप्रकाश भेटतो इथं मस्त असं. आणि इथं खांद्याच्यावरच आम्ही बसलो आहे आणि थोड्या वेळ ऊन घेतलं. आणि आता मी व्हॉइस ओव्हर करताना पण प्रत्युषचा आवाज येत असेल तुम्हाला मध्ये, तर जरा माफ करा. आणि इथं बघा किती छान हसतंय प्रत्युष. आणि नंतर सकाळचं कवळं ऊन घेतल्यानंतर आम्ही आलो आतमध्ये आणि इथं थोडं प्रत्युष खेळतोय, तर त्याची एक मस्ती चालू असते. आणि थोडंसं मग खेळायला सोडलं. एकदा चांगला खेळला की नंतर मग झोपायला त्रास नाही करत त्यामुळे. आणि आजकाल थंडी पण आहे थोडीशी, सकाळी जरा लागतेच. आणि त्यानंतर त्याला इथं त्याचं औषध घेतलं, टॉनिक जे सकाळी असतं ते. आणि टॉनिक दिल्यानंतर मग त्यानंतर मग त्याला दूध आणलं होतं पिण्यासाठी, पण त्याचे सारखे नखरे चालू होते, हे नको ते नको, सारखंच त्याचं मस्ती करतो. आणि मग पीत पण नाही व्यवस्थित, तर सारखंच सांडून देत होता. आणि असं काही चालू असतं त्याचं सकाळी, तर खूप त्रास देतो. मुलं जोपर्यंत लहान आहेत ना, 2-4 महिन्यापर्यंत एवढा काही त्रास नसतो, ते शांत राहतं. पण नंतर खेळकर झाले तर मग खूप वैताग करतात. आणि मग हे असं काहीतरी चालू होतं, तो पितच नव्हता. बळच मी त्याला थोडंसं घातलं. तर त्यानंतर हे त्याच्या हातातले कडे होते आणि त्याला प्लास्टिकचा कागद होता, तर ते कागदालाच तो नादी लागला. कारण त्याला असं आवाज कसला आला ना की मग त्याच्या पाठीमागच लागतो तो. मग त्याच्याशी जरा खेळत होता थोडंसं, मग खेळून दिलं. पण ते काही पण दिलं का लगेच तोंडात घालायचं, त्यामुळे सारखं लक्ष ठेवावं लागतं त्यावरती. आणि मग थोडंसं खेळून वगैरे झालं की मग नंतर त्याची मालिश वगैरे करून घेते मी. तर मग मालिश करायला पण घेतली आणि मग मालिश वगैरे झाली चांगली. अगोदर चांगली मालिश करून द्यायचं, पण आजकाल तो व्यवस्थित मालिश पण करून देत नाही, तर सारखी मग अशी मस्ती चालू असते आणि खेळणं पण चालू असतं. तर मालिश वगैरे झाली, त्याच्यानंतर आंघोळ केली. आणि आंघोळीनंतर असं आता रेडी झालं, आता झोपी लावायचे त्याला. तर असं पॅक करून टाकला आणि मग त्याच्यानंतर झोळीत टाकला आणि मग म्हटलं आता झोप. तर मग बऱ्याच वेळ झोका दिल्यानंतर तो झोपी गेला. तर त्याच्यानंतर 1 तास तो झोपतो. तर असं आहे त्याचं सकाळ.